अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मांडलेला डाव शरद पवारांनी मोडलाय। महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा दिलाय। भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र येत शहर सुधार आघाडीची स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। 80 पैकी तब्बल 38 जागा मिळालेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पवारांच्या पाठिंब्यामुळे आंबेडकरांचा डाव मोडीत निघाला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय गवळी। अक्षय, निश्चितच अकोल्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी असेल ते किंगमेकर ठरलेत। अकोल्याच्या राजकारणात गेल्या 2 दिवसापासून मोठा बैठक सुरू होत आहे। प्रकाश आंबेडकर असतील, त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी एकत्र येत कुठेतरी भाजपला रोखण्यासाठी एक मोठी बैठक बोलावली होती। त्यामध्ये सर्वच पक्षांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, आमंत्रण होतं। मात्र एकंदरीत राष्ट्रवादी देखील या बैठकीमध्ये होते। कुठेतरी आता शरद पवारांचा जो पक्ष आहे त्यांनी हा प्रकाश आंबेडकर डाव मोडीत काढला आणि भाजपला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। भाजपनं कालच जो शहर सुधार आघाडी एक गट स्थापन केला, त्या गटामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर 44 हे संख्या, नगरसेवकांची संख्या यामध्ये सहभागी झालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी असेल, त्यानंतर भाजप समर्पित एक अपक्ष उमेदवार आहे नगरसेवक, त्यानंतर शिंदे सेनेचा नगरसेवक आहे, अजित पवारांचा नगरसेवक, असं एकंदरीत हे भाजपचे 38 नगरसेवक संख्या मोजता एकंदरीत 44 वरी संख्या गेलेली आहे। याशिवाय भाजपचा बंडखोर अपक्ष नगरसेवक होता आशिष पवित्रकर, तो देखील या गटात सहभागी होणार असल्याचं बोललं जाते। त्यामुळे हा आकडा 45 वर जाण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात। पवारांचा भाजपला पाठिंबा, अकोल्यातली ही बातमी।